सध्या राज्यभरात जे आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाची रणधुमाळी सुरू आहे आणि त्याचाच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भाजप ज्यांना पक्षप्रवेश देत आहे त्यावरून राजकीय वादंग जे आहेत ते निर्माण होत आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर सर जोडले गेलेले आहेत। सर खूप खूप स्वागत तुमचं सामटी मराठीमध्ये। सर एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तुळजापूर प्रकरणातील जो ड्रग्स आरोपी होता विनोद गंगणे याला भाजपने थेट नगराध्यक्ष पदाचा उमेदवार केलेला आहे, भाजपमध्ये पक्षप्रवेश दिलेला आहे। खूप चर्चा रंगली होती। इवन तो जो विनोद गंगणे आरोपी तो जेलमध्ये पण गेला होता, आता जामिनावरती बाहेर आहे। भाजपने थेट त्याला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिलेली आहे। काय सांगाल तुम्ही खासदारात? खरंच राजकीय पक्षाचं दुर्दैव आहे। नेमकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं चालणारा हा देश आहे, राज्य आहे आणि त्या राज्यामध्ये लोकशाही मार्गाने निवडलं जाणारं जे सरकार आहे ते राजकीय पक्षातनं निवडलं जातं आणि त्या राजकीय पक्षानं जो आरोपी ड्रग्स प्रकरणात जेलवारी करून आता जामिनावर बाहेर आहे, ज्याच्यामुळं धाराशिव जिल्ह्यामध्ये तुळजापूर तालुक्यामध्ये ड्रग्स सारखं अतिशय म्हणजे ज्याच्यानं पिढी बर्बाद होणार आहे अशा पद्धतीचं व्यसन त्या ठिकाणी आणलं जातंय। मला वाटतंय अशा व्यक्तीला जर भारतीय जनता पार्टी उमेदवारी देत असेल तर हे अतिशय दुर्दैव आहे देशाचं, राज्याचं। आणि जनतेला माझं नम्र निवेदन आहे की कुठला का पक्ष असना, जो पक्ष अशा पद्धतीच्या गुन्हेगाराला पाठीशी घालतोय त्या पक्षाला धडा शिकवण्याची वेळ लोकांना लोकशाही मार्गाने दिलेल्या मताच्या अधिकारातनं आहे आणि तो मताचा अधिकार लोकांनी वापरावा आणि अशा व्यक्तीला खड्यासारखं उचलून बाहेर काढावं असं नम्र निवेदन मी महाराष्ट्रातील जनतेला करतो। खासदार साहेब, पण भाजप दावा करते की तो जो आरोपी आहे त्याच्या मदतीनेच ड्रग्स प्रकरण जे आहे ते बाहेर काढण्यासाठी मदत झाली असा दावा भाजप करते। मला वाटते एखाद्यानं कमरेचं काढून जर डोक्याला बांधायचं ठरवलं तर त्याला काय अर्थ असतो का? कशाचा दावा करतो? मग पोलिसांनी त्याला जेलमध्ये घ्यायचं काय कारण आहे? त्याच्यावर कारवाई करायचं काय कारण आहे? त्याच्यावर चार्जेस फ्रेम करायचं काय कारण आहे? उलट ह्या ड्रग्जमधल्या आरोपींना अटक व्हायला इतका उशीर का लागला? या ड्रग्सचा प्रकार जो तपास आहे तो संत गतीनं का चालतो? आणि अशा पद्धतीनं एखाद्या आरोपीचं बचाव करणं मला वाटतं ह्याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट नाही। मी आपल्याला आतली गोष्ट सांगतो। मुळात भारतीय जनता पार्टीच्या कोर टीमला तिथल्या काही लोकांना असं वाटत होतं की हा आरोपी त्या ठिकाणी उमेदवार नसला पाहिजे आणि त्यांनी तिथल्या एका महंताला तिकीट द्यायचं ठरवलं होतं। ते महंत माझ्याकडे आले, म्हणलं जर ड्रग्सचं समूळ उच्चाटन होत असेल आणि तुम्हाला त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार म्हणून त्यांची मान्यता असेल तर तुम्ही सुद्धा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार त्या ठिकाणी तुम्ही भरा, मी आमचे सगळे उमेदवार विड्रॉल करतो आणि त्या नगरपालिकेमध्ये सगळेच्या सगळे नगरसेवक हे स्वच्छ चारित्र्याचे, ज्याच्यावर ह्या ड्रग्सच्या प्रकरणात किंवा कुठल्याही गुन्ह्यात नोंद नसेल असा माणूस त्या ठिकाणी आपण पाठवा अशी मी त्यांना विनंती केली होती। पण दुर्दैवानं भाजपनं त्या महंतांना सुद्धा नुसतं खेळवण्याचं काम केलं आणि भाजपचा दोष नाही हा, तिथलं जे नेतृत्व आहे राणा पाटील, ज्यांना अशा पद्धतीच्या गुंड लोकांना परत राजकारणात सक्रिय करायचंय, अशा नीच वृत्तीच्या लोकांना राजकारणात घ्यायचंय, मला वाटतं त्यांच्या नैतिकतेचा प्रश्न आहे। त्यांच्या नैतिकतेबद्दल न बोललेलं बरं। आता जनतेनं ठरवायचंय आणि भारतीय जनता पार्टीनं ठरवायचंय की आपला पक्ष हाच आहे का पार्टी विथ डिफरन्स, याचा विचार आता भारतीय जनता पार्टी। राणा पाटलांनी याआधी देखील संतोष परमेश्वर नामक एका आरोपीला देखील असंच काहीतरी केलं होतं। हो, प्रवेश घेतला होता त्यांचा प्रवेश घेतला होता। ड्रग्सच्या प्रकरणात जे आरोपी आहेत अशा लोकांचा प्रवेश घेतला। मला वाटतं ह्याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट असू शकत नाही। मी सांगतो, समजा माझ्या बरोबर जर किंवा माझ्या पार्टीत जर अशी लोक असती तर त्यांना पुन्हा मी स्पष्ट सांगितलं असतं की तुम्ही जोपर्यंत कोर्टाकडनं निर्दोष सिद्ध होत नाहीत तोपर्यंत तुम्ही बिलकुल ह्या पार्टीमध्ये राहायचं नाही, आमच्या जवळही यायचं नाही। कारण शेवटी सामान्य लोक आपल्याकडे बघत असताना आपण कशा पद्धतीनं वागतोय, आपण जे बोलतोय तेच करतोय का, ह्या सगळ्या गोष्टीकडे सामान्य जनतेचं लक्ष असतं आणि राजकारणातल्या माणसाची तर ही नैतिक जबाबदारी आहे, आद्य कर्तव्य आहे की आपलं आचरण आणि बोलणं हे समान असलं पाहिजे। विचारतो, पालघर साधू हत्याकांड प्रकरणातील आरोपीला ज्याच्यावरती आरोप झाले होते त्याचा पक्षप्रवेश झाला होता, त्यानंतर जेव्हा आरोप आहेत त्यामुळे त्याचा पक्षप्रवेश थांबवला गेला, म्हणजे रवींद्र चव्हाणांनी लगेच पक्षप्रवेश थांबवला। तुम्ही काही मागणी करणार आहात मुख्यमंत्र्यांकडे? तशी सुप्रिया सुळेंनी मागणी केलेली आहे। मी मुख्यमंत्र्यांना स्वतः भेटून विनंती केली की ड्रग्स हा विषय सामाजिक आहे, हा राजकीय नाही आणि त्याचं समूळ उच्चाटन करायचं असेल तर अशा व्यक्तींना कठोर शिक्षा झाली पाहिजे। पण तुम्ही आपण बघताय ती जामिनावर बाहेर आले, महसूल मंत्री स्वतः तिथं आले, त्यांचा सत्कार करतायत, सन्मान करतायत
आणि आज तर कहर झालाय, थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीनं त्यांना उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उतरवलंय. आता नेमकं कुठल्या तोंडानं त्या ठिकाणी ते सांगणार आहेत हा प्रश्न आहे. आणि खरंच मी परवाच एका TV चॅनलवर होतो, त्यांनी सांगितलं की आम्ही त्या साधूच्या हत्याकांडातला आरोपी प्रवेश केला तर त्याला काढून टाकलं. मी त्यांना परत आठवण करून दिली की तुमच्याच पक्षानं ड्रग्सच्या प्रकरणातल्या आरोपीला त्या ठिकाणी तिकीट द्यायचं काम केलेलं आहे. तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या पक्ष नेतृत्वाच्या कानावर घालून ही गोष्ट त्यांच्या लक्षात आणून देऊन हिथं पण तशाच पद्धतीचं आचरण करणार का, ह्यांच्यावर पण कारवाई करणार का. तिने मला शब्द दिला होता की आम्ही करू, पण अजून काही होताना तसं दिसत नाही. केलं उलटच. उलट त्यांना AB फॉर्म देऊन सन्मान केलाय. त्यांना मुख्य प्रवाहात म्हणजे नगराध्यक्षपद. आता तुळजापूरची बदनामी होत नाही का? ड्रग्स प्रकरणात आरोपी असलेल्या माणसाला तुम्ही नगराध्यक्षपदाचं तिकीट देता, आता तुळजापूरची बदनामी होत नाही का? हा विचार त्यांनी केला पाहिजे. बरं, शेवटचा एक महत्त्वाचा प्रश्न. काल जे काही कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीवरती शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकला होता, त्यांचा असा आरोप होता की जो मित्रपक्ष भाजप आहे तो शिवसेनेची ताकद कुठेतरी कमी करू इच्छितो, शिवसेनेतील कार्यकर्त्यांना, बड्या नेत्यांना तो पक्षप्रवेश देतो, त्यामुळे कुठेतरी वादंग निर्माण झाला होता. आणि काल भूकंप झाला होता. शिवसेनेच्या बऱ्याच मंत्र्यांनी बहिष्कार टाकला होता बैठकीवरती. त्यानंतर ते मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले आणि मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी मागणी केली हे सगळं जे महायुतीमध्ये चाललेलं आहे ते थांबवा. त्यावरून परत मुख्यमंत्री त्यांना म्हणाले की जर का तुम्ही केलं तर चालतं, आम्ही केलं तर चालत नाही का, असा वादंग जो होता तो काल पाहायला मिळाला. तुम्ही कसं नेमकं बघता? त्यावरून टीका पण झाली की आता शिवसेनेला संपवण्याचा डाव जो आहे तो भाजप आता करत आहे. भारतीय जनता पार्टीचा जर इतिहास आपण बघितला, आपण ओडिसाचं उदाहरण घ्या, आपण महाराष्ट्राचं उदाहरण घ्या, अजून किती राज्यातली उदाहरणं देऊ तुम्हाला की ज्या पक्षाबरोबर भारतीय जनता पार्टी युती करते त्याच पक्षाला पुन्हा संपवून टाकते आणि त्याच पक्षाला गिळंकृत करून पुन्हा स्वतःच्या पक्षाचं सरकार त्या ठिकाणी तयार करते. ही वस्तुस्थिती आहे. आणि मला वाटतंय त्या पार्टीचा मूळ स्वभाव बदलणार आहे का, त्यांचं आचरण बदलणार आहे का, तेच ह्यांच्या वाट्याला येणार आहे. शिंदे भविष्यात त्यांना जळ ठरू शकतात म्हणून कुठेतरी हे सर्व चालू आहे. आणि शिंदेची पुढची जी राजकीय वाटचाल आहे ती कुठेतरी अंधारात असं किंवा अडचणीत. मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही, पण जी पेरलेलं असते तीच उगवते. ज्वारी पेरल्यावर ज्वारीच उगवती, सोयाबीन पेरल्यावर सोयाबीनच उगवतंय. ज्वारी पेरल्यावर दुसरं फळ उगवत नसतंय, त्यामुळे आपण जे पेरलं ते उगवतंय. खूप खूप धन्यवाद सामटेशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन विक्रमसह मी सूरज मसूरकर, साम TV, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.